रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा धक्कादायक प्रकार तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावात उघडकीस आला असून ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती होताच खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यात सध्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही, त्यामुळे शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात। गावातच रोजगार उपलब्ध झाला तर नागरिकांचा पलायन देखील थांबतो। मात्र याच रोजगार हमीच्या कामाला गालबोट देखील लागल्याचे आपण नेहमी ऐकत असतो। तुमसर तालुक्याच्या खैरलांजी गावात पांधन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असता गावातील मजूर याच कामावर जाऊ लागले। मात्र रोजगार सेवकांनी आपल्या ओळखीच्या नात्यातील 11 लोकांची बोगस हजेरी लावली असता हे मजूर कामावर आलेच नाही। मग त्यांचे नाव हजेरी बुकवर कसे दिसून आले याची माहिती होताच गावातील लोकांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असता दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पांधन रस्ता रोडापासून निगम डायरेच्या घरापासून चालू होण्याच्या ऐवजी त्यांनी एकादशी कार्तिक बनकरच्या घरापासून सुरुवात केलेली आहे आणि वरून सुद्धा जे लोक कामाला जात नाही त्या लोकांची त्यांनी 11 लोकांची हाजरी लावलेली आहे। लोकांचे नाव आहे राखे भावाची हाजरी टाकलं नाही त्यांना, भाव सुनची टाकलं नाही आणि वरून आईची टाकलं नाही, दहाजीची टाकलं नाही, काकाची टाकलं नाही। अन्न अति 2-3 हाजऱ्या अशा आहेत की दुर्गा रवी मते जी शाळेत जात आहे, खिचडी बनवाली 7 वाजता, त्याच्यानंतर त्यानं सुद्धा तिची सुद्धा हाजरी लावली नाही तिथं। म्हणजे 18 दिवसाच्या हाजऱ्या त्याने या ठिकाणावर या पांधन रस्त्यावर लावलेली आहे। मग याचा आम्ही विरोध केल्याच्या नंतर पंचायत समितीला खंडविकास अधिकारीला आम्ही पत्र टाकले। 8 तारखेला काम चालू झाला, 8 तारखेला आणि 24 तारखेला काम खतम झाला। तर आम्ही खंडविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर येथे अर्ज माहितीचा अधिकार लावलेला आहे। तर चौकशी करण्याकरता 2 तारखेला आले होते ते लोक, इथून चौकशी करून गेले पण आम्हाला काहीच अहवाल आतापर्यंत त्या लोकांनी दिलेला नाही। मला असं वाटते का ते शासकीय म्हणजे राजकारणाच्या दबावाखाली असल्याचे मला असं वाटत आहे। रोजगार हमीच्या कामावर जे म्हणजे हा पांधन रस्ता सुरू करण्यात आलेली आहे, यामध्ये बोगस हाजेऱ्या गेलेल्या आहेत। जर कोणी व्यक्ती जर दररोज काम करत असते त्यांना दररोज वेळ झाली म्हणून कधी एखाद्या दिवशी वेळ झाली तर फोटो नाही घेत आहे रोजगार सेवक। म्हणून हे म्हणजे प्रकरण असे ना, जर जे व्यक्ती या ठिकाणी कामावर नाही राहत तरी पण त्याच्या हजेऱ्या आणि फोटो त्याच्या जात असते। या बोगस हजेऱ्यामुळे या मजुराला ज्या काम करणाऱ्या व्यक्तीला रोजी आहेत त्या बहुत कमी पडत होत्या। पांधन रस्त्याचं काम सुरुवात होतं तर आपल्याला सकाळी 7:30 वाजता फटवा काढून हजेरी लावत होते। त्याच्या बोगसवाल्याचे दुसऱ्याला उभ्या करून येते हाजऱ्या लावत होते। तर असे बोगस कामं करून शनी आपल्या मजुराला तर न्याय मिळावा म्हणून आपण BDO साहेबाला नोटीस दिला। आपण BDO साहेब येथे आले होते तर हिनं आपल्याकडे आतापर्यंत आपल्याला काही चौकशी आपला अहवाल काही दिला नाही। तर आपल्याला येथे मजुराला कमसे कम 80 रुपये तर 130 रुपयापर्यंत रोजी भेटलेली आहे। तर त्यांना रोजी आपल्याच माणसाला जादा रोजी दिली आहे पण जे विरोधी आहे त्याला रोजी कमी दिली आहे। आपली मागणी हेच आहे का त्याला निलंबित करण्यात यावे। रोजगार हमीच्या कामावर बोगस मजुरांची हजेरी लावल्यामुळे रोजगार सेवकाची तक्रार तुमसर खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। याविषयी खंडविकास अधिकारी यांना विचारले असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला। तर याविषयी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, पण खंडविकास अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेडकाडूपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे योग्य चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला पदमुक्त करावं अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे।